दुबार मतदारांची ओळख पटवण्यात आता समोर आलेला आहे आणि त्यांच्या नावासमोर 2 स्टार केल्याचं राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितलंय। दुबार मतदारांना एकाच मतदान केंद्रांवर मत देता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मी स्वागत करतो। या निवडणुकीसाठी मतदार यादीमधील संभाव्य दुबार मतदारांची ओळख केलेली आहे आणि संभाव्य दुबार मतदार यांच्या नावासमोर डबल स्टार असं त्यावर मार्क करण्यात आलेलं आहे। आणि संभाव्य दुबार मतदारांच्या संदर्भात जी प्रक्रिया आहे की संभाव्य दुबार मतदारांमध्ये महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलेले आहे आणि त्यामध्ये दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल या संदर्भात त्याच्याकडून लिहून घेण्यात आलेले आहे आणि त्या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मतदान केंद्रावर त्याला मतदान करू दिलं जाणार नाही। यांची प्रतिष्ठापनाला नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे, ठाण्यात रवींद्र चव्हाण, एकनाथ शिंदे, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण, छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे आणि संजय शिरसाट, नाशिकमध्ये दादा भुसे, गिरीश महाजन आणि छगन भुजबळ, बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे, तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता, चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगंटीवार, जळगाव महानगरपालिकेत एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील, तर कोल्हापूर महानगरपालिकेत हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला।